नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये 25 प्रश्न आपण पाहणार आहोत. 25 प्रश्नांपैकी किमान 15 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला यायलाच पाहिजे. पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, गीता रहस्य हा ग्रंथ लोकमान्य टिळकांनी कोणत्या तुरुंगात असताना लिहिला? पर्याय पहा, विचार करा आणि मला कमेंटमध्ये उत्तर सांगा. तर पहा, या ठिकाणी योग्य उत्तर आहे मंडाले. लक्षात ठेवा, गीता रहस्य हा जो काही ग्रंथ आहे तो लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात असताना लिहिला. पुढील प्रश्न पहा, आमंत्रित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे? आमंत्रित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. योग्य उत्तर आहे आगंतुक. लक्षात ठेवा, आमंत्रित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे आगंतुक. पुढे पहा, अनुराग या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. अनुराग. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी योग्य उत्तर आहे राग. अनुराग याचा विरुद्धार्थी शब्द आहे राग. विद्यार्थी मित्रांनो, अनुराग म्हणजे काय? तर अनुराग म्हणजे काय? प्रेम. अनुराग म्हणजे प्रेम. अनुराग म्हणजे काय? वात्सल्य. लक्षात ठेवा, वात्सल्य हा शब्द अनुराग या शब्दाला काय आहे? समानार्थी आहे. आपल्याला काय विचारलं, विरुद्धार्थी शब्द कोणता? तर अनुराग या शब्दाला विरुद्धार्थी शब्द आहे राग. पुढे पहा, वर्धा येथील सेवाग्राम आश्रमात महात्मा गांधींचे वास्तव्य कोणत्या कालावधीमध्ये होते? वर्धा येथील सेवाग्राम आश्रमात महात्मा गांधींचे वास्तव्य कोणत्या कालावधीमध्ये होते? योग्य उत्तर आहे 1936 ते 1946. लक्षात ठेवा, 1936 ते 1946. पुढील प्रश्न पहा, पंतप्रधान नुकतेच दौऱ्यावरून आलेले आहेत या वाक्यातील काळ ओळखा. पंतप्रधान नुकतेच दौऱ्यावरून आलेले आहेत. आलेले म्हणजे काय? पूर्ण आहे. आणि आहेत म्हणजे काय? वर्तमान काळ. योग्य उत्तर आहे पूर्ण वर्तमान काळ. लक्षात ठेवा, आलेले आहेत म्हणजे काय? पूर्ण वर्तमान काळ या ठिकाणी आहे. पुढे पहा, सजातीय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. उत्तर यायलाच पाहिजे. हा प्रश्न 100 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये, वनरक्षक भरतीमध्ये, आरोग्य भरतीमध्ये विचारला गेला आहे. सजातीय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. योग्य उत्तर आहे विजातीय. लक्षात ठेवा, सजातीय याला विरुद्ध शब्द आहे विजातीय. पुढे पहा, इंग्लंडच्या संसदेचे पहिले भारतीय सदस्य कोण होते? इंग्लंडच्या संसदेचे पहिले भारतीय सदस्य कोण होते? हा प्रश्न अमरावती पोलीस भरती 2024 मध्ये विचारला गेलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर आहे दादाभाई नौरोजी. प्रश्न लिहून ठेवा, इंग्लंडच्या संसदेचे पहिले भारतीय सदस्य दादाभाई नौरोजी. पुढे पहा, जागतिक जलदिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? जागतिक जलदिन. उत्तर यायलाच पाहिजे. योग्य उत्तर आहे 22 मार्च, जागतिक जलदिन. पुढे पहा, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतात? कोण करतात? पर्याय पहा, पंतप्रधान, राज्यपाल, उपराष्ट्रपती, राष्ट्रपती. विद्यार्थी मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतात? तर राष्ट्रपती करतात. प्रश्न लिहून ठेवा, महत्वपूर्ण आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूपच महत्वपूर्ण प्रश्न आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती राष्ट्रपती करतात. पुढे पहा, आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. समानार्थी शब्द विचारला आहे. पर्याय पहा, आरसा, औदुंबर, अंबर, मेदिनी. योग्य उत्तर आहे अंबर. लक्षात ठेवा, आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द आहे अंबर. पुढील प्रश्न पहा, रेघ अधिक ओटी बरोबर रेघोटी हे कोणत्या संधीचे उदाहरण आहे? रेघ अधिक ओटी बरोबर रेघोटी हे कोणत्या संधीचे उदाहरण आहे? विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर आहे पररूप संधी. पररूप संधी. आता पररूप संधी कसं काय? तर पहा, रेघ अधिक ओटी. रेघ घ या ठिकाणी काय आहे? अ आहे. आणि ओटी ओ या ठिकाणी काय आहे? ओ आहे. अ अधिक ओ बरोबर रेघोटी. रे घो 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 म्हणजेच काय? या ठिकाणी काय आहे? ओ. ओ कायम राहिला म्हणून दुसरा कायम राहिला म्हणून काय म्हणायचं? पररूप संधी. लक्षात घ्या, या ठिकाणी अ आहे, या ठिकाणी ओ आहे. पहिला जो आहे तो कॅन्सल झाला आणि दुसरा काय आहे? कायम राहिला.
दुसरा कायम राहिला, रे घोटी, घो म्हणजेच काय, ओ म्हणजे दुसरा कायम राहिला, पण त्याला म्हणायचं पररूप संधी. विद्यार्थी मित्रांनो, जर या ठिकाणी जर हा जो काही पहिला आहे तो जर कायम राहिला असता आणि दुसरा गायब झाला असता तर पूर्वरूप संधी झाली असती. कोणती? पूर्वरूप संधी. परंतु या ठिकाणी अ हा गायब झाला आहे आणि ओ हा कायम आहे. रे घो, घो म्हणजे ओ, पर म्हणजे दुसरा कायमचा राहिलेला आहे, म्हणून त्याला म्हणायचं पररूप संधी. लक्षात ठेवा, महत्वपूर्ण आहे. पुढे पहा, कृतज्ञ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा. कृतज्ञ, योग्य उत्तर आहे कृतघ्न. लक्षात ठेवा, कृतज्ञ याला विरुद्धार्थी शब्द आहे कृतघ्न. पुढे पहा, महाराष्ट्रात न सापडणारे खनिज कोणते? न सापडणारे पर्याय पहा, लोह, मॅग्नीज, बॉक्साईट, सोने. विद्यार्थी मित्रांनो, लोह महाराष्ट्रात सापडते, मॅग्नीज सापडते, बॉक्साईट सापडते, सोने सापडत नाही. योग्य उत्तर आहे 4 नंबर पर्याय सोने. लक्षात ठेवा. पुढे पहा, एखाद्या गोष्टीची केलेली प्रस्तावना यासाठी खालीलपैकी कोणता शब्द योग्य आहे? एखाद्या गोष्टीची केलेली प्रस्तावना, योग्य उत्तर आहे सुतोवाच. लक्षात ठेवा, एखाद्या गोष्टीची केलेली प्रस्तावना यासाठी सुतोवाच हा शब्द योग्य आहे. पुढे पहा, निजामशाहीचे संस्थापक कोण होते? योग्य उत्तर आहे मलिक अहमद. निजामशाहीचे संस्थापक मलिक अहमद. पुढचा प्रश्न, वंदे मातरम गीताचे लेखक कोण आहेत? वंदे मातरम, योग्य उत्तर आहे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय. लक्षात ठेवा, लिहून ठेवा, वंदे मातरम या गीताचे लेखक बंकिमचंद्र चट्टोपाध्याय हे आहेत. पुढे पहा, खालीलपैकी कोणता ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला नाही? नाही असं विचारलेलं आहे. पर्याय पहा, विचार करा. या ठिकाणी पहिला पर्याय आहे हाय कास्ट हिंदू वुमन, दुसरा पर्याय द प्रॉब्लेम ऑफ रुपी, तिसरा पर्याय थॉट्स ऑन पाकिस्तान आणि चौथा पर्याय आहे ॲनिहिलेशन ऑफ कास्ट. विद्यार्थी मित्रांनो, द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला आहे. थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथ सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला आहे. ॲनिहिलेशन ऑफ कास्ट हा ग्रंथ सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला आहे. या ठिकाणी विचारलं काय आहे, कोणता ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिला नाही? योग्य उत्तर आहे पहिला पर्याय हाय कास्ट हिंदू वुमन. हाय कास्ट हिंदू वुमन. मग विद्यार्थी मित्रांनो, हाय कास्ट हिंदू वुमन हे कोणाचं आहे? तर लक्षात ठेवा, पंडिता रमाबाई. लिहून ठेवा, हाय कास्ट हिंदू वुमन कोणाचं आहे? पंडिता रमाबाई. योग्य उत्तर आहे 1 नंबर पर्याय. पुढे पहा, पावनखिंड या पुस्तकाचे लेखक कोण आहे? पावनखिंड, योग्य उत्तर आहे रणजित देसाई. पावनखिंड या पुस्तकाचे लेखक रणजित देसाई. पुढे पहा, खालीलपैकी डॅश डॅश या प्राण्यास महाराष्ट्राचा राज्य प्राणी म्हणून गणले जाते? महाराष्ट्राचा राज्य प्राणी, योग्य उत्तर आहे शेकरू. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारला गेला आहे, सोपा प्रश्न आहे. शेकरू या प्राण्यास महाराष्ट्राचा राज्य प्राणी म्हणून गणले जाते. पुढे पहा, HTTP चे पूर्ण रूप काय आहे? HTTP याचं पूर्ण रूप काय आहे? तर पहा, हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. पुढे पहा, इसवी सन 1974 साली भारताने कोणत्या ठिकाणी अणुचाचणी केली? उत्तर यायलाच पाहिजे. इसवी सन 1974 साली भारताने कोणत्या ठिकाणी अणुचाचणी केली? योग्य उत्तर आहे पोखरण या ठिकाणी. कोणत्या राज्यामध्ये? राजस्थान. प्रश्न लिहून ठेवा, खूप महत्वपूर्ण प्रश्न आहे. 100% हा प्रश्न तुम्हाला तुमच्या येणाऱ्या एक्झाम मध्ये दिसणार आहे. पोखरण या ठिकाणी अणुचाचणी केली, भारताने केली. कोणत्या राज्यात आहे? राजस्थान राज्यात. कोणत्या वर्षी केली? 1974 साल. लक्षात ठेवा. पुढे पहा, आयोडीनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? योग्य उत्तर आहे गलगंड. आयोडीनच्या कमतरतेमुळे गलगंड हा रोग होतो. पुढे पहा, चिखलदरा या शहराचे पुरातन नाव काय आहे? चिखलदरा, योग्य उत्तर आहे किचकदरा. किचकदरा. पुढे पहा, खालीलपैकी कोणता पर्याय अयोग्य आहे, म्हणजे कोणता पर्याय चुकीचा आहे हे आपल्याला पाहायचं आहे. पहा, सुपारी संशोधन केंद्र श्रीवर्धन रायगड या ठिकाणी आहे.
बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. सुपारी संशोधन केंद्र श्रीवर्धन या ठिकाणी आहे, रायगड जिल्ह्यात आहे. 100% बरोबर आहे. पुढचा पर्याय पहा. राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र केगाव सोलापूर या ठिकाणी आहे. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र केगाव या ठिकाणी आहे, सोलापूर जिल्ह्यात आहे. दुसरा पर्याय बरोबर आहे. तिसरा पर्याय पहा. राष्ट्रीय कांदा लसूण संशोधन केंद्र राजगुरुनगर पुणे या ठिकाणी आहे. 100% तिसरा पर्याय सुद्धा बरोबर आहे. लिहून ठेवा. राष्ट्रीय कांदा लसूण संशोधन केंद्र राजगुरुनगर या ठिकाणी आहे, पुणे जिल्ह्यात. चौथा पर्याय पहा. मध्यवर्ती कापूस संशोधन केंद्र मुंबई या ठिकाणी आहे. विद्यार्थी मित्रांनो, चौथा पर्याय चुकीचा आहे. मुंबई या ठिकाणी नाही, तर लक्षात ठेवा नागपूर या ठिकाणी मध्यवर्ती कापूस संशोधन केंद्र आहे. या ठिकाणी 4 नंबर पर्याय काय आहे? चुकीचा आहे. म्हणजेच आपलं ते 4 नंबर पर्याय उत्तर आहे. पुढे पहा. खंडवहन सिद्धांत कोणत्या शास्त्रज्ञाने मांडला? खंडवहन सिद्धांत योग्य उत्तर आहे अल्फ्रेड वेगनर. लक्षात ठेवा. खंडवहन सिद्धांत अल्फ्रेड वेगनर या शास्त्रज्ञाने मांडला. बंगालची फाळणी कोणाच्या काळात रद्द झाली? सोपा प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे लॉर्ड हार्डिंग. बंगालची फाळणी लॉर्ड हार्डिंग याच्या काळात रद्द झाली. पुढे पहा. डिप्रेस्ड क्लासेस मिशन स्थापना कोणी केली? डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली? 50 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये, वनरक्षक भरतीमध्ये, आरोग्य भरतीमध्ये, एमपीएससी मध्ये वारंवार विचारला गेला आहे. लिहून ठेवा. डिप्रेस्ड क्लासेस मिशन स्थापना कोणी केली? महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. पुढे पहा. खालीलपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे? या ठिकाणी नद्या आहेत आणि नद्यांच्या काठावरील शहरे आपल्याला दिलेली आहेत. कोणता पर्याय चुकीचा आहे हे आपल्याला विचारलं आहे. पहा. सीना अहिल्यानगर बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. सीना नदीकाठी अहिल्यानगर आहे, म्हणजेच अहमदनगर आहे. दुसरा पर्याय पहा. बोरी अमळनेर. बोरी नदीकाठी अमळनेर शहर आहे, बरोबर आहे. तिसरा पर्याय सिंधफणा माजलगाव. सिंधफणा नदीकाठी माजलगाव आहे, 100% बरोबर आहे. आणि चौथा पर्याय आहे यापैकी नाही. विद्यार्थी मित्रांनो, तीनही पर्याय बरोबर आहेत, म्हणून योग्य उत्तर आहे यापैकी नाही. लक्षात ठेवा. आपल्याला काय विचारलं? कोणता पर्याय चुकीचा आहे? तीनही पर्याय बरोबर आहे, म्हणून योग्य उत्तर 4 नंबर पर्याय यापैकी नाही. पुढे पहा. आपला शेवटचा प्रश्न आहे. राजस्थानातील कोणत्या जिल्ह्यात सर्वप्रथम 1959 मध्ये पंचायती राज प्रणाली सुरू झाली? प्रश्न महत्वपूर्ण आहे. 100 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न वारंवार कोणत्या ना कोणत्या परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न लिहून ठेवा. तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये 100% तुम्हाला हा प्रश्न दिसणार आहे. राजस्थानातील कोणत्या जिल्ह्यात सर्वप्रथम 1959 मध्ये पंचायती राज प्रणाली सुरू झाली? योग्य उत्तर आहे नागौर. लक्षात ठेवा. नागौर नावाचा जिल्हा आहे, राजस्थान राज्यामध्ये आहे. आणि या जिल्ह्यामध्ये सर्वात प्रथम पंचायत राज प्रणाली सुरू झाली. कधी सुरू झाली? 1959 साल लक्षात ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये जवळजवळ 25+ प्रश्न आपण पाहिलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.